महिला कल्याण कक्षाच्या वतीनं SBI कॅप्स आणि निऑन लॅबोरेटरीजच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या 4000 मुलांना डेस्क बॅग देण्यात आल्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी त्यांच्या हस्ते हे वाटप मुलांना करण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही कंपन्यांचे तसंच हे सारे जुळवून आणणाऱ्या सहकार देवगिरी फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे देखील त्यांनी आभार मानले। यावेळी मुख्यमंत्री जलकल्याण कक्षाचे प्रमुख डॉ. अमोल शिंदे आणि SBI कॅप्स आणि निऑन लॅबोरेटरीजचे वरिष्ठ अधिकारी आवर्जून उपस्थित होते। 4000 मुलांना डेस्क बॅग देण्याचा उपक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे। सर्व मुलांना शुभेच्छा देतो मी। आणि SBI कॅपने जवळपास 55 लाख रुपये या डेस्क बॅग साठी CSR मधून त्यांनी दिले आणि निऑन लॅबोरेटरी लिमिटेड यांनी देखील 15 लाख रुपये आज या डेस्क बॅगसाठी या अंगणवाडीतल्या गरीब मुलांसाठी अतिशय आताच्या काळात जी विद्यार्थ्यांना आवश्यक बॅग आहे तशा प्रकारची बॅग देण्याचा उपक्रम त्यांनी CSR मधून या ठिकाणी राबवला। मी मुख्यमंत्री म्हणून SBI कॅप आणि निऑन लॅबोरेटरीचे सर्व पदाधिकारी अधिकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबारामुळे जखमी झालेले शिवसेनेचे कल्याण विभाग शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक गायकवाड यांना तब्बल 25 दिवसांनी ज्युपिटर रुग्णालयातून काल सायंकाळी डिस्चार्ज मिळाला। त्यांची प्रकृती आता सुधारल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे। रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात आनंद दिघे यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं। उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गायकवाड यांनी 2 फेब्रुवारी 2024 रोजी महेश गायकवाड आणि सहकारी राहुल पाटील यांच्यावर जमिनीच्या वादातून 10 गोळ्या झाडल्या होत्या। त्यापैकी महेश यांच्यावर 6 गोळ्या तर राहुल पाटील यांच्यावर 2 गोळ्या झाडल्या होत्या। त्यामुळे दोघांना तातडीनं उपचारासाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आलं होतं। महेश आणि राहुल यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह इतर नेते मंडळींनीही उपचारादरम्यान भेटून गेले होते। त्यानंतर सोमवारी महेश यांना सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला। या दोघांच्याही समर्थनार्थ मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमा झाले होते। तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता। या प्रकरणामुळे आगामी काळात कल्याण डोंबिवली मतदारसंघात शिवसेना आणि भाजप असा सामना रंगण्याची चिन्हही निर्माण झाल्याचं बोललं जातं। कल्याण पूर्वेसाठी प्रत्येक अडी अडचणीसाठी विकास कामं असू द्या किंवा त्यांच्या आरोग्य संबंधित असू द्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करेल असं या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून नागरिकांना सांगू इच्छितो। आतापर्यंत त्याच्यावरती फक्त गुन्हे दाखल झालेले आहेत आणि तुम्ही युतीचा होता तर यापुढे त्यांना काय
त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये असे अनेक वादग्रस्त पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी असे बरेच भांडणं पोलिसांसोबत केलेले आहेत. मला वाटतं तो मुळात बी जे पीचा मुळात ते कार्यकर्ते नाही आहेत. त्यांनी फक्त संधी साधून 2019ला इलेक्शन मतांसाठी BJPमधून लढली. त्यांनी बऱ्याच वेळा आपल्या माध्यमातून सुद्धा सांगितलं की इंडिपेंडेंट ते लढणार आहेत. मला माहिती आहे BJPचे हे संस्कार नाही आहेत. BJP पक्ष हा सर्वसामान्यांसाठी आहे. मला देवेंद्र फडणवीसांवरती विश्वास आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवरती विश्वास आहे आणि पोलीस कर्मचाऱ्यांवरती विश्वास आहे. ज्या पद्धतीने माझ्यावरती हल्ला झाला ते जे ठिकाण आहे संविधानात्मक दालन आहे ते, आणि अशा ठिकाणी हल्ला केल्यानंतर मला असं वाटतं की ते मला न्याय मिळेल आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळेल, जेणेकरून महाराष्ट्रात पुन्हा अशी घटना घडणार नाही असं मला वाटतं. ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी देयकांची थकबाकी तातडीनं वसूल करावी, तसंच थकबाकी न भरणाऱ्यांचे नळ संयोजन त्वरित खंडित करावेत, असे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिले आहेत. ठाणे महापालिकेला सन 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण 223 कोटी रुपयांची पाणी देयकं वसूल होणं अपेक्षित आहे. यामध्ये 88 कोटी रुपयांची थकबाकी असून 134 कोटी रुपये चालू वर्षाची पाणी देयकं आहेत. त्यापैकी 22 कोटी रुपयांची थकबाकी तर एकूण 60 कोटी रुपये चालू वर्षाची देयकं असे एकूण 81 कोटी रुपये वसूल झाले आहेत. 31 मार्चपर्यंत सुमारे 141 कोटी रुपयांची वसुली करण्याचं आव्हान पाणीपुरवठा विभागासमोर आहे. थकबाकी आणि चालू बिलं यांची वसुली तातडीनं करावी, त्यात हयगय करू नये असे निर्देशही अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पाणीपुरवठा विभागाच्या आढावा बैठकीत दिले आहेत. या बैठकीस उपनगर अभियंता विनोद पवार आणि विकास ढोले यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते. जे थकबाकीदार कारवाई करताना त्वरित रकमेचा भरणा करणार नाहीत अशा थकबाकीदारकांचे नळ संयोजन तात्काळ खंडित करावे. हे नळ संयोजन परवानगीशिवाय पूर्ववत केल्यास संबंधित ग्राहक गृहसंकुल यांचे नळ संयोजन मुख्य जलवाहिनीवरून खंडित करण्याचे आदेशही माळवी यांनी दिलेत. आवश्यक ठिकाणी मोटर आणि पंप जप्त करून पंप रूम सील करण्याची कारवाई करावी, असंही माळवी यांनी स्पष्ट केले. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकानं 60 किलोचा गांजा आणि हॅश ऑइलसह अटक केलेल्या आरोपी ऋषभ भालेराव याच्या अधिक चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारावर सखोल तपास करून हॅश ऑइल या अंमली पदार्थासह अभिजित अविनाश भोईर वय वर्ष 29, पराग नारायण रेवणकर वय वर्ष 31, मामा उर्फ सुरेंद्र बाबुराव अहिरे वय वर्ष 54 आणि राजू हरिभाऊ जाधव वय वर्ष 40 या 4 जणांना अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकानं अंमली पदार्थ विरोधी कारवाईत आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या आणि किमती दुर्मिळ अंमली पदार्थ हॅश ऑइल हस्तगत केल्याची कारवाई केली. हस्तगत केलेल्या हॅश ऑइलची बाजारात 1,83,43,980 रुपये किंमत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली आहे. अंमली पदार्थांच्या तस्करांवर कडक कारवाईच्या आयुक्तांच्या निर्देशांची अंमलबजावणी करत गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे ठाण्याच्या वागळे स्टेट इंदिरानगर परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या आरोपी ऋषभ भालेराव याला अटक करून विक्रीसाठी आणलेला आणि घरातून 60 किलो 500 ग्रॅम वजनाचा 31,02,200 रुपये किमतीचा गांजा, 290 ग्रॅम चरस, 19 छोट्या चरस हॅश ऑइल असा मुद्देमाल पोलीस पथकानं हस्तगत केला. आरोपी भालेराव यालाही अटक केली. या प्रकरणात हॅश ऑइलची विक्री ही इंस्टाग्रामवर होत असल्याचं समोर आलं.
आरोपी भालेराव यानं चौकशीत दिलेल्या माहितीचा धागादौरा घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, पल्लवी ढगे, अविनाश महाजन, पोलीस उपनिरीक्षक सुनील अहिरे, पोलीस हवालदार सुनील रावते, शशिकांत नागपुरे, सुनील निकम, संदीप शिंदे, काटकर आदी पथकानं आरोपी अभिजित अविनाश भोईर राहणार आनंदनगर खर्डी शहापूर, आरोपी पराग रेवंडकर राहणार नवापाडा डोंबिवली यांना 20 फेब्रुवारी रोजी अटक करून त्यांच्याकडून 46 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. हे दोघे ऋषभ संजय भालेराव याला माल पुरवत होते. तर या आरोपींच्या चौकशीअंती त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपी मामा उर्फ सुरेंद्र बाबूराव अहिरे आणि राजू हरिभाऊ जाधव राहणार दोघेही मनमाड, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक यांना 23 फेब्रुवारी रोजी अटक करून आरोपी मामा उर्फ सुरेंद्र यांच्याकडून 12,70,700 रुपये किमतीचे 127 ग्रॅम हॅश ऑइल हस्तगत केले. तर आरोपी राजू जाधव याच्याकडून 1,38,00,000 रुपये किमतीचे 1 किलो 380 ग्रॅम हॅश ऑइल हस्तगत केले. या संपूर्ण अटक 4 आरोपींकडून 1 किलो 507 ग्रॅम हॅश ऑइल हस्तगत करण्यास पोलीस पथकाला यश मिळालं.